हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. दुपारचे 4 वाजलेले आहेत. तर मी निघालेली आहे हळदी-कुंकाला. अशी मस्त छान साधी सिंपल साडी घातलेली आहे आणि हळदी-कुंकाला आता निघालेली आहे. हळदी-कुंकू आहे ते आज आमदाराच्या घरी हळदी-कुंकू आहे. मस्त व्यवस्था केलेली होती यांनी. तर बघू शकताय एकीकडं असं हळदी-कुंकू आणि एकीकडं असं नाश्ता म्हणजे ठेवला होता बायकांना. ज्या बायका हळदी-कुंकासाठी आलेल्या ते त्यांना असं इकडं हळदी-कुंकू देऊन आणि वाण देऊन इकडं बाजूला नाश्त्याची पण सोय केली होती. खूप छान सोय केली होती खरंच. अजिबात गर्दी होती, पण अशी गर्दी वाटत नव्हती. एकदम छान अशी. तर आम्ही हळदी-कुंकू हे अगोदर घेतलेलं आणि हळदी-कुंकू म्हणलं की बायकाचं मस्त नटण्याचा, सजण्याचा जास्त असं ओढ असते बायकाची. नवीन-नवीन मस्त अशी एकदम छान अशा बायका नटून आल्या होत्या हळदी-कुंकासाठी. बघू शकताय मस्त अशा काठापदराच्या साड्या घालून आणि खूप छान असं व्यवस्था केली होती. भरपूर अशी गर्दी वाटत होती, पण गर्दी पण अशी होती, पण सगळी अशी शांतपणे एकदम असं हळदी-कुंकू झालेलं आहे आमदाराच्या घरचं. तर पूर्ण तालुका आलेला होता त्यांच्या घरी. पूर्ण वसमत तालुका तर त्यांच्या घरी गेला होता. एवढी गर्दी होती आणि मस्त छान असं वाटलं. अजिबात कुठं अशी गर्दी असूनही जाणवली नाही गर्दी. एवढं भारी वाटलं खरंच. आणि हळदी-कुंकू घेतलं आणि वाण घेतलं. तर मस्त छान असं वाण पण ठेवलं होतं त्यांनी. वाणामध्ये पास्ता ठेवलेला होता पाकिटं आणि हे बघू शकताय आमदार राजूभैया नवघरे आणि इकडं ठेवली होती नाश्त्याची व्यवस्था. आणि तुम्हाला सांगते नाश्ता करण्यासाठी तर 10-15 माणसं होते. गरम-गरम असं नाश्ता जसं असं गरमच असं इकडं पाठवत होते. तर बघू शकताय साईडला एकदम असं गरम-गरम आणि मस्त असा खमंग छान असा नाश्ता झालेला होता. आम्ही पण नाश्ता केलेला आहे आणि मुलं पण आले होते. आम्ही नाश्ता केला, मुलांनी नाश्ता केला. छान वाटलं. भरपूर अशा बायका बघू शकताय. आता हे हळदी-कुंकाचा कार्यक्रम रात्री 8 वाजेपर्यंत चालणार आहे. तर मस्त छान असा हळदी-कुंकाचा कार्यक्रम झालेला आहे. बघू शकता जिकडं बघेल तिकडं महिला मंडळ भरपूर जमलेली आहे. नटून सजून मस्त छान अशी हेच 15 दिवस असते बायकांची नटण्याची, सजण्याची जास्त. त्यांनी मस्त असे गरम-गरम नाश्ता ठेवला होता आणि आम्ही नाश्ता वगैरे केला. काहींना उपवास होते सोमवार, फराळाचं पण ठेवलं होतं त्यांनी. शाबू ठेवला होता, तर त्यांना शाबू खायचा शाबू आणि ज्यांना नाश्ता करायचा नाश्ता असं ठेवलं होतं. मस्त छान हळदी-कुंकू झालेलं आहे आमदाराच्या घरचं. आम्ही तिथून मग लागूनच तिथे जवळच गार्डन आहे, तर गार्डनमध्ये आले. थोडा वेळ थांबले, मुलांना खेळायचं होतं, घसरगुंडी असं खेळायचं होतं. तर आम्ही एक 10 ते 15 मिनिट थांबलो इथं मुलं खेळेपर्यंत. तर इथं गप्पा गोष्टी करत आम्ही असं थांबलो. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला आज हळदी-कुंकाचा?